इतक्या दिवसांपासून माझ्यासारख्या भूतांच्या कथा बघत आहात आणि अजूनही सबस्क्राईब नाही केलं का? याची शिक्षा मिळणार, जरूर मिळणार. दोन 2001 मध्ये दिल्लीमध्ये असा एकही माणूस नव्हता ज्याला मंकी मॅनच्या विषयी माहिती नव्हती. काय आहे की त्या दिवसात त्या मोठ्या काळ्या माकडासारख्या राक्षसाची अफवा सगळीकडे आगीसारखी पसरलेली होती. प्रत्येक जण मंकी मॅनला बघितल्याचा दावा करत होता आणि हे 100% खरं होतं असं मी यासाठी म्हणू शकतो कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी मंकी मॅनला बघितलं होतं. एकदा नाही, कितीतरी वेळा. झालं असं की उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्याची सुट्टी सुरू होती आणि मी माझ्या आईवडिलांच्या सोबत माझ्या आजोबांच्या घरी आनंद विहार इथे आलो होतो. तिथे मला सगळ्यात वरच्या मजल्यावर एक छोटीशी खोली देण्यात आली होती. त्या खोलीमध्ये एक खिडकी होती जिच्यातनं कॉलनीचा छान व्ह्यू दिसायचा. रात्री झोपायच्या आधी मी त्या खिडकीत बसून पुस्तक वाचायचो. असंच एका रात्री जेव्हा मी पुस्तक वाचत होतो तेव्हा मला मंकी मॅन पहिल्यांदा दिसला. झालं असं की मी खिडकीजवळ एक नवीन कादंबरी घेऊन बसलो होतो. माझ्या डोळ्यांवर झोप होती आणि मी डुलकी घेणारच होतो की मला माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातनं काहीतरी दिसलं. जवळच्या बिल्डिंगवर एक मोठा काळा प्राणी वेगाने वर चढत होता. मी माझे डोळे चोळले, पाठ सरळ केली आणि बाहेर डोकावून बघितलं तर बाहेरचं दृश्य बघून माझं रक्त माझ्या नसांमध्येच गोठून गेलं. जेव्हा मी एका काळ्या माकडासारख्या प्राण्याला बिल्डिंगच्या पाईपवरून वर चढताना पाहिलं होतं. मंकी मॅन विषयी गोष्टी तर ऐकल्या होत्या मी, पण कधी असा विचार केला नव्हता की त्या गोष्टी खऱ्या सुद्धा होतील. तो जवळपास 7-1 फूट उंच होता. त्याचं शरीर दाट काळ्या केसांनी झाकलेलं होतं. त्याला पाहून माझं तोंड तर उघडच राहिलं. जेव्हा तो गच्चीवर पोहोचला आणि उभा राहिला तेव्हा चंद्राचा प्रकाश त्याच्या तोंडावर पडला. चाकूसारखे टोकदार हाड, मऊ त्वचा आणि डोळे जे चांदण्यात चमकत होते. असं वाटत होतं की कोणीतरी बळजबरीने एका माकडाच्या डोक्यावर माणसाचा चेहरा घुसवलाय. पण मी मंकी मॅनला फक्त काहीच क्षण पाहू शकलो कारण तो गच्चीवरनं उडी मारून अंधारात कुठेतरी गायब झाला. आता मी माझ्या कुटुंबाला मंकी मॅन विषयी सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांना वाटलं की मी त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मंकी मॅन विषयी काहीतरी मस्करी करत आहे. इतकंच काय, मला तर वडिलांचं बोलणं सुद्धा बसलं. ते म्हणाले माझी अशी मस्करी करायचं वय नाहीये. पण मी खोटं बोलत नव्हतो. मी खरंच मंकी मॅनला बघितलं होतं. त्या दिवसापासून माझ्या डोक्यावर मंकी मॅनचं वेडच चढलं. वर्तमानपत्रात आलेली कोणतीही बातमी असो किंवा कॉलनीमध्ये फिरणारी कोणतीही अफवा, मला जिथे पण त्याच्याविषयी माहिती मिळत होती ना, मी तिथे लगेच पोहोचत होतो. एवढंच काय, जिथे त्याच्या दिसण्याच्या गप्पा होत असत ना, तिथे तर मी संधी मिळताच पोहोचत होतो. माझ्या या प्रयत्नांमुळे मला मंकी मॅन खूपदा दिसला. गच्चीवर, पुलाच्या खाली आणि एकदा तर एका अंडरग्राऊंड पार्किंग मध्ये सुद्धा. मी जितकं त्याला पाहिलं तितकं जास्त मला असं वाटायचं की कदाचित तो एक असा प्राणी आहे जो त्याच्या घरापासून खूप लांब आलाय आणि आता आपल्या माणसांच्या जगामध्ये हरवलाय. पण माझ्या अशा वाटण्याचा काहीच फरक पडत नव्हता. आम्ही माणसांसाठी तो एक राक्षस होता. मला लक्षात आलं की मी पहिल्यांदा त्याला कुणीतरी निरागस माणसाला जखमी करताना पाहिलं. रात्री उशीर झाला होता.
मी खिडकीजवळ दुर्बीण घेऊन बसलो होतो. मी त्याला एका बिल्डिंगच्या गच्चीवर पाहिलं. त्याच्या मागे फटाके फुटत होते आणि तो त्या आवाजाला घाबरून इथून तिथून पळत होता. एका गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर उड्या मारत माणसांपासून लांब पळत होता. पळता पळता त्या रस्त्यामध्ये एक अशी गच्ची आली की ज्याच्यावर एक वयस्कर व्यक्ती फेऱ्या मारत होती. मंकी मॅन उडी मारून त्या गच्चीवर आला आणि त्याला पाहून तो वयस्कर व्यक्ती खूपच घाबरला. मंकी मॅन त्याच्याकडे पाहून गुरगुरला आणि त्या वयस्कर व्यक्तीचं संतुलन बिघडलं. तो गच्चीवरनं सरळ 6 मजले जमिनीवर पडला. त्याचं किंचाळणं आणि त्याचं जमिनीवर पडल्याचा आवाज आजही माझ्या लक्षात आहे. असं पहिल्यांदा कुणाला तरी मी मरताना पाहिलं होतं. सकाळी त्या वयस्कर व्यक्तीच्या बिल्डिंग जवळ जमलेली गर्दी आणि अँब्युलन्स पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण मी माझ्या पालकांना त्याविषयी काहीच सांगितलं नाही. फक्त यासाठी नाही की मला माहिती होतं ते, आणि ते माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही यामुळे. पण ते बघून मी जास्तच घाबरलो. त्या दिवसानंतर मी मंकी मॅनला शोधणं पूर्णपणे बंद केलं. जितकं होईल त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही कधी कधी रात्री त्याचा ओरडण्याचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचत होता. त्याचे किस्से अजून जास्त भयंकर होत गेले. ऐकायला येत होतं की ज्याच्यामुळे अजून काही लोकांचा मृत्यू झालाय. आता तर मी त्याच्या नावाने सुद्धा घाबरू लागलो होतो. एका संध्याकाळची गोष्ट आहे. सूर्य मावळू लागला होता. मी मित्रांसोबत क्रिकेट खेळून माझ्या आजोबांच्या घरी परत चाललो होतो. माझ्या घराजवळची कॉलनी जिथून मी चाललो होतो तिथे तर एकही माणूस नव्हता. एकदम शांतता होती. त्या कॉलनीमध्ये अचानक एक मोठी सावली माझ्या मागे मला चालताना दिसली. मी मागे वळलो तर दुसरं तिसरं कोणीच नसून तो मंकी मॅन होता. तो माझ्या मागे मागे चालत होता. आता मी थरथर कापायला लागलो होतो. मी तिथेच थबकलो. मी घाबरल्यामुळे पुढेही चालू शकत नव्हतो. अचानक तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि उठून उभा राहिला. तो मला रोखून बघत होता. त्याचे डोळे खूप लाल झाले होते. त्या रात्री तो मंकी मॅन खूप जास्त चिडलेला वाटत होता. अचानक मला बघून एक विचित्र पद्धतीने तो गुरगुरायला लागला. त्याचा आवाज ऐकून मी पूर्ण वेगाने तिथून पळालो तर तो माझ्या मागे धावायला लागला. मी कसा तरी गल्लीजवळ एका अनोळख्या घरामध्ये लपलो. तो त्या घराजवळ आला पण नंतर जवळची भिंत चढून माझ्या नजरेसमोरच गायब झाला. मी कसा तरी हिंमत करून माझ्या घरापर्यंत पोहोचलो आणि माझ्या खोलीत शिरताच भीतीने रडू लागलो. तेव्हा मी पुन्हा मंकी मॅनच्या आज जोरात गुरगुरण्याचा आवाज ऐकला. त्या रात्री पुन्हा मी माझ्या खिडकीतनं त्याला पाहिलं. मंकी मॅन शेजारच्या बिल्डिंगवर गच्चीवर उभा राहून एका माणसाला निर्दयीपणे मारत होता. तो माणूस भीतीने जोर जोरात ओरडत होता आणि त्या माणसाचे तुकडे तुकडे करून टाकले. कॉलनीमध्ये गोंधळ सुरू झाला. घराचे लाईट्स ऑन झाले. लोक बाहेर येऊन पाहू लागले की नेमकं काय होत आहे. पण त्यांना मंकी मॅन सापडलाच नाही, कारण तो आधीच गच्चीवरनं गायब झाला होता. त्या रात्रीनंतर मला मंकी मॅन परत कधीच दिसला नाही. ती आता फक्त एक भयकथा होऊन गेली होती. तुम्ही बघितलाय मंकी मॅन? मित्रांनो, पुढच्या शुक्रवारपर्यंत वाट बघवत नाहीये तर आत्ताच ऑडिबल वर जा आणि ऐका आमच्या भयकथा YouTube वर येण्याच्या आधीच. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.